नमस्कार मंडळी, आज नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. कडकणी रेसिपी. आमच्याकडे कडकणी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. कडकणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 4 वाटी मैदा. तुम्ही 2 वाटी घेऊ शकता, तुम्हाला हवा तेवढं. मला जास्त करायच्यात म्हणून मी 4 वाटी घेतलेला आहे. आणि 4 वाटी मैद्यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. 2 चमचे साखर घेतलेली आहे, पिठी साखर. चिमूटभर हळद घातलेली आहे थोडासा कलर येण्यासाठी. 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे गरम करून. आणि थंड पाण्यानेच छान घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. हे छान मळून झालं की याला आपण रवा घातलेला आहे ना यात, त्यामुळे आपण ह्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता रवा छान सॉफ्ट झाला पाहिजे आणि पीठ पण खूप मऊ होतं. चला तर आता याला 10-15 मिनटं मी झाकून ठेवते. असंच 10-15 मिनटानंतर आता बघूया पीठ कसं झालं आहे. हे बघा, आता पीठ मगाशीपेक्षा छान मऊ झालेलं आहे पीठ. परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं हलक्या हाताने. पाणी वगैरे काही लावायचं नाही. आता छान मळून घ्यायचे आणि छोट्या छोट्या पाऱ्या बनवून घ्यायचे. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एकदाच भरपूर गोळे बनवून ठेवायचे नाहीत, ते सुकतात आणि कडकणी मग म्हणावी तशी मऊ कुरकुरीत होत नाही. आणि सॉरी, मी तुम्हाला प्रमाण घेताना विसरले दाखवायचं, त्यामुळे मी तुम्हाला प्रमाण तरी परफेक्ट सांगितलेलं आहे. आता हा मी एवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा. छान पातळ लाटून घ्यायची. जेवढी पातळ कडकणी बनवाल तेवढी छान कुरकुरीत होते. शेवटी तुम्ही बघालच किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत कडकण्या. मी तुम्हाला तोडून पण दाखवलेल्या आहेत. आणि कडकणीला असे 5 छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत. ते गोल का बरं करायचे, तर कडकणी फुगणार नाही. फुगली तर कशी सॉफ्ट होते, छान तळली जाते, कुरकुरीत होते. आणि दुसरं म्हणजे पूजेसाठी आपण देवाला ठेवतो तेव्हा आपण त्याला धाग्यामध्ये ओवतो आणि मग देवाला ते ठेवतो. त्यासाठी पण ते गोल करायचे असतात. ही पहा, मी कडकणी आता तेल छान गरम होऊ दिलेलं आहे आणि मस्त गरम तेलात छान तळून घेतलेली आहे कडकणी. चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे. लगेच कलर चेंज झाला की काढायची नाही बाहेर, मग कसं कुरकुरीत राहत नाही जास्त. तुम्ही जर लगेच काढलात तेलातून बाहेर तर ती जास्त दिवस कुरकुरीत राहणार नाही, लगेच मऊ पडेल. आणि छान तेलात अशी तळली, कलर बघा कसा आला आहे, तशी जर तळली तर छान 8 दिवस मस्त कुरकुरीत राहते. तर बघा, मी ह्या कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत एवढ्या साऱ्या. 4 वाटी मैद्यामध्ये 50 ते 60 कडकण्या होतात. एवढ्या झालेल्या आहेत माझ्या. आणि बघा किती छान झालेली आहे. बघा कशी तुटते, एकदम कुरकुरीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.